पौलाचं रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 28 मी वाचतो, कान देऊ नये का. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं की आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया. हे सत्य तुम्हाला आणि मला लक्षात घेतलं पाहिजे. या जगामध्ये पुष्कळ गोंधळ आहे ह्याविषयी. जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये संकट का येतात? जे लोक देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख का येतात? जे लोक देवावर प्रेम करतात त्यांना वेळोवेळी त्रास का होतो? असा प्रश्न विचारला जातो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर इकडे स्पष्टपणे दिलेलं आहे. देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया. मध्ये एक शब्द आहे देवाच्या करणीने. देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल आणि जर तुम्ही येशूच्या द्वारे देवाचा स्वीकार केलेला असेल तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या एकत्र केल्या तर तुमचं भलंच होणार, कल्याणच होणार. हालेलुया. देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. तुम्ही देवावर प्रेम करत आहात आणि तुम्ही देवाच्या सहवासात आहात किंवा देवाचा स्वीकार केलेला आहे, देवाच्या परिवारामध्ये आहात. तुम्ही येशूच्या द्वारे जर देवपित्याचा स्वीकार केलेला आहे तर तुम्ही योग्य स्थळी आहात आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे ते सगळं एकत्रित जर केलं तर तुमचं भलंच होणार आहे, नुकसान होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही माणसं मला विचारतील की ब्रदर आम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे, आम्ही परमेश्वर पित्याला स्वीकारलेला आहे, आमचं तारण झालेलं आहे आणि मग आमच्या जीवनामध्ये दुःख का? आणि मग आमच्या जीवनामध्ये संकट का? मग आमच्या घरामध्ये भांडणं का? बेकारी का? उपासमार का? दारिद्र्य का? अशांती का? बरोबर, असले प्रश्न तुमच्या मनात येणार. पण वचन स्पष्टपणे सांगतं जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वर पित्याला स्वीकारलेला आहे म्हणजेच तुम्ही देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावले गेलेले आहात, देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावले गेलेले आहात, तर देवाच्या करणीने परमेश्वर असं काही करेल की तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यांची एकत्रित बेरीज केली तर तुमचं भलं होणार आहे. हालेलुया. उदाहरणार्थ समजा एक जोडपं इकडे प्रार्थनेला येतं आणि त्या जोडप्याने येशूचा स्वीकार केला, मुलांनी येशूचा स्वीकार केला आणि त्या पुरुषाने त्या स्त्रीने येशूचा स्वीकार केला आणि त्यांचा एखादा आजार कोणता तर निघून गेला असेल. परंतु तो पुरुष भरपूर दारू पितो, तो खूप दारू पितो आणि त्याची बायको म्हणते ब्रदर आम्हाला येशूचा अनुभव आला, आमचा एक आजार गेला, पण माझा नवरा दारू काही सोडत नाही आहे. मग मी विचारतो तुम्ही येशूचा स्वीकार केला का? हो केला ना. तुम्ही येशूकडे प्रार्थना करता? हो येशूकडेच प्रार्थना करतो. तरी नवऱ्याची दारू सुटत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते बाईसमोर पेच आहे पण माझ्यासमोर पेच नाही आहे कारण मला हे वचन माहीत आहे. हालेलुया.
मला हे वचन माहीत आहे की ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे त्यांच्या जीवनात जे काही घडत आहे त्या सगळ्यांची बेरीज केली तर भलंच होणार, वाईट होणार नाही. हालेलुया. मग ती बाई मला सांगते, ब्रदर तुम्ही प्रार्थना करा ना माझ्या नवऱ्याची दारू सुटावी म्हणून. मी म्हटलं काय हरकत नाही, कुठे आहे नवरा? तो नवरा पुढे आला, मी डोक्यावर हात ठेवला. पडेल किंवा पडणार नाही, काय सगळीच माणसं पडत नाहीत, बरोबर. मी काही खात्री देत नाही बरं का, मी हात ठेवलं माणूस पडतोच असं काय नाही. हालेलुया, हालेलुया. आणि मी डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली. ती बाई, ते दोघं घरी निघून गेले. आणि पुढच्या आठवड्यात मला बातमी आली. मी रविवारी प्रार्थना केली आणि सोमवारी तो आजारी पडला. हालेलुया, हालेलुया. काय झालं काय झालं काय? ब्रदरनी प्रार्थना केली, दुसऱ्या दिवशी आजारी पडला. ब्रदर ब्रदर काय झालं? आठवते मग काय? तुमचं नाव काय? मनीषा. अरे हा मनीषा ताई, बोला काय झालं? ब्रदर तुम्हाला आठवतं? म्हटलं काय झालं काय? काल तुम्ही प्रार्थना केली ना माझ्या नवऱ्यावर. हो हो. आता मी किती लोकांवर प्रार्थना करतो, मला काय आठवणार, पण मी हो करतो. हा हो. हालेलुया, हालेलुया. आता ती म्हणते केली प्रार्थना तर केली असेल ना, म्हणून हो म्हणतो ना. हो हो. काय झालं? ब्रदर तुम्ही प्रार्थना केली आणि मग म्हटलं काय झालं? त्यांची दारू सुटली का? दारू सोडायची सोडा हो, परंतु ते आजारी पडलेत. मध्ये कोणीतरी बोललं असेल वाट लागली. काही वाट लागली नाही, सगळं वाटेला लागलं. हालेलुया, हालेलुया. मी डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या दारुड्या नवऱ्याला आजार झाला, म्हणजे वाट लागली नाही, वाटेला लागला तो, बरोबर. मग आजारी पडला म्हणजे काय झालं? कंबर दुखते आहे ग. बायकोला सांगतो जरा कंबर माझी दाबून घे. ती म्हणते एवढा भाव मला याने कधीच दिला नव्हता. ती मोठ्या दिमाखामध्ये अभिमानामध्ये नवऱ्याची कंबर दाबते. एवढे दिवस मला विचारत नव्हता की आता कंबर दुखायला लागली, याला माझी आठवण झाली, बरोबर. मग मुलाला म्हणतो जरा मला चहा बनवून आण. मुलगा म्हणतो बाबा आज किती प्रेमाने बोलतात. मुलगी पण खुश. घरात ते सगळे म्हणतात आमचे बाबा बदलले हो. मुलं म्हणतात बाबा बदलले. चहा मागायचा नम्रपणे मागतात, विनंती करून मागतात, प्रेमाने मागतात, रागावत नाहीत. मुलगी खुश, मुलगा खुश, बायको पण खुश. मनामध्ये तिघं म्हणतात असाच बेडवर राहील तर केवढं बरं होईल. हालेलुया. कारण तो जेव्हा दारू पितो तेव्हा तो राक्षस असतो. अंगात काय नाही, पण बायकोला मारणार, मुलाला मारणार, दम देणार. दारुडे माणसाचा रुबाब फार असतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग बायको आणि मुलं म्हणतात एक बरं झालं. काय बरं झालं? हल्ली फार प्रेमाने वागतात हो. हालेलुया, हालेलुया. आणि मग मी विचारतो कसं काय चाललंय? तसं बरं चाललंय. हालेलुया, तसं बरं चाललंय. बिछाण्यावर पडल्यापासून माझ्याशी अतिशय प्रेमाने वागतात आणि मुलं पण खुश आहेत. आणि मग त्या बाईला मी सांगतो बरं झालं तुझा नवरा आजारी झाला, कारण त्याला देवाने चिमटा काढला, बरोबर. आता डॉक्टर सांगणार दारू घेतली तर एक आठवडा जगणार नाही. कुणाला तरी डॉक्टर तरी घाबरेल, बरोबर. आणि मग त्याला धडा मिळेल की मी दारू पितो म्हणून मला आजार आला, आता मी दारू प्यायला नको. आणि त्या आजारानंतर हा माणूस दारू सोडतो, बरोबर. आता मला सांगा आजार आला तो बरं झालं का वाईट झालं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात असं वचन आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही इकडे प्रार्थनेला येता, तुम्ही येशूचा स्वीकार केला. येशूचा स्वीकार केला की तुमचं जीवन चांगलंच व्हायला पाहिजे. पण दुसऱ्याच महिन्यात नवऱ्याची नोकरी जाणार. नवऱ्याची नोकरी गेली की मी म्हणतो चांगलं झालं, चांगलं झालं, चांगलं झालं. हालेलुया,
कारण वचन स्पष्ट आहे, जे देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनात जे काही घडतं त्या सगळ्यांची गोळाबेरीज जी आहे ती नेहमी चांगली असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दारूचं व्यसन अधिक आजार बरोबर निर्व्यसनी मनुष्य. दारूचं व्यसन अधिक आजार इक्वल टू बरोबर काय? निर्व्यसनी मनुष्य. दारूचं व्यसन आहे, आजार आला, दोघांची बेरीज करा, निर्व्यसनी झाला. हालेलुया, 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 हालेलुया. मग तुमची नोकरी गेली तर काय झालं? चांगलं झालं. काय चांगलं झालं? एक 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने दुसरी नोकरी मिळते, डबल पगार आणि चांगली नोकरी. हालेलुया, हालेलुया. देवाने काय केलं? देवाने अगोदरची छोटी नोकरी होती ती काढून घेतली. देवाने अगोदरची छोटी नोकरी काढून घेतली आणि मग चांगली नोकरी दिली. हालेलुया. तुमची स्वतःची खोली आहे, भाड्याची खोली आहे, आणि मग एक दिवस तुम्ही प्रार्थना केली, येशूचा स्वीकार केला. 15 दिवसांनी घर मालक सांगतो खोली खाली करा, खोली खाली करा. मला जर विचारलं, माझा पहिला प्रश्न, येशूचा स्वीकार केला का? हो केला ना. तुम्ही येशूकडे प्रार्थना करता का? हो करतो ना. तरी पण खोली चालली का? हो चालली. काय हरकत नाही, माझ्याकडे वचन आहे. वचन काय म्हणतं? सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. मी फोनवर सांगणार, ताई काही हरकत नाही, खोली जाऊ द्या. ते ताई बोले, ब्रदर काय बोलतात, खोली जाऊ द्या. हालेलुया. खोली जाईल आणि मग दुसरी मोठी खोली अर्ध्या किमतीत मिळणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सगळं देव आपल्या भल्यासाठी करतो. एकदा तुम्ही येशूचा स्वीकार केला की तुमच्या जीवनात जे काही होतं ते आपल्या भल्यासाठी होतं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जो देवावर प्रेम करतो, ज्याने येशूचा स्वीकार केलेला आहे, त्याच्या जीवनात जे काही घडतं त्या सगळ्यांची गोळाबेरीज नेहमी चांगली असते. हालेलुया. गोळाबेरीज. तुम्हाला आजार आला तर फायद्याचा असणार. ही घटना जी आहे ती दक्षिण कोरियामध्ये घडलेली आहे. दक्षिण कोरियामध्ये एक मोठं चर्च आहे, ज्या चर्चमध्ये 10 लाख लोक आहेत. त्या चर्चचे प्रमुख आहेत पॅस्टर पॉल यंगी चो. पॉल यंगी चोचं चर्च आहे दक्षिण कोरियामध्ये 10 लाखांचं. आणि त्यांच्या चर्चमध्ये घडलेली घटना आहे, सुंदर घटना आहे. मी वाचली तेव्हा मला फार आनंद झाला. त्यांच्या चर्चमध्ये एक पॅस्टर होते, देवाचे सेवक होते, आणि त्यांना काहीतरी आजार झाला, म्हणजे मला पोटात गाठ झाली की असं काहीतरी झालं. आणि मग त्यांच्याकडे मोठे मोठे चमत्कार घडतात. आंधळे पाहतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात. मग त्यांच्या लीडरने प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन त्यांनी चेक केला. डॉक्टर म्हणतात तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल, गाठ आहे. मग त्यांनी पुन्हा प्रार्थना करून घेतली, पुन्हा गेले, पुन्हा डॉक्टरांनी सांगितलं गाठ आहे, ऑपरेशन करावं लागेल. आता त्यांच्या चर्चमध्ये मोठमोठे चमत्कार घडतात, आंधळे पाहतात, मुके बोलतात, आणि एका देवाच्या सेवकाची पोटातली गाठ जात नाही आहे. पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल, गाठ आहे. आता त्यांचे मुख्य पॅस्टर बुचकळ्यात पडले. असं कसं झालं? आपल्याकडे एवढे मोठमोठे चमत्कार घडत आहेत आणि आपल्या पॅस्टरनाच आजारमुक्ती मिळत नाही आहे. अपमान वाटतो. शेवटी त्या मुख्य पॅस्टरनी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा आणि ऑपरेशन करून घ्या. हालेलुया. एका बाजूने आंधळे बघतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात, मोठमोठे चमत्कार होतात, आणि ते लीडर म्हणतात तुम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा आणि ती गाठ काय आहे ती कापून घ्या. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, हा बंधू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. ॲडमिट झाल्यानंतर तिकडच्या स्टाफला सगळ्यांना कळलं की हे पॅस्टर पॉल यंगी चोचे पॅस्टर आहेत, त्यांच्या चर्चमधले आहेत. मग एक नर्स आली, माझ्यावर प्रार्थना करा ना. त्यांनी प्रार्थना केली, ती बाई बरी झाली. डॉक्टर आले, माझ्यावर प्रार्थना करा ना. डॉक्टर वाटले, डॉक्टर बरे झाले.
हालेलुया. आणि त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सगळे डॉक्टर्स आणि सगळ्या नर्सेसनी येशूचा स्वीकार केला. तिकडे प्रार्थना सभा सुरू झाली. हालेलुया. संपूर्ण हॉस्पिटल बदललं त्यांनी आणि ते बरे होऊन बाहेर आले. हालेलुया. सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. ज्या वेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि ऑपरेशन करून घ्या, तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? जणू का आभाळ कोसळलं. मी एवढा देवाचा सेवक, माझ्यासमोर हजारो लोक असतात आणि मी कसा जाऊ हॉस्पिटलमध्ये आणि गाठ कापून घेऊ? परंतु जेव्हा ते हॉस्पिटल ऍडमिट आहेत, ते एका डॉक्टरच्या डोक्यावर हात ठेवतात, डॉक्टर बरे होतात, तेव्हा त्यांना काय वाटलं असेल? बरं झालं हॉस्पिटलमध्ये आलो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर येशूचा स्वीकार केलेला आहे तर तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ते शेवटी फायद्याचंच होणार. आपण दुसरा एक शब्द शेवटी, शेवटी म्हणजेच गोळाबेरीज. गोळाबेरीज हा मराठीचा चांगला शब्द आहे. गोळाबेरीज, सगळ्यांची गोळाबेरीज केल्यावर शेवटी त्याचा फायदा होतो. हालेलुया. हालेलुया. ओरल रॉबर्टच्या बाबतीत घडलेली साक्ष मी माझ्या आयुष्यात कधी विसरू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्यांना एवढं मोठं दान होतं की ती जागच्या जागी माणसाला बरं करायची. जागच्या जागी मोठे मोठे चमत्कार. आणि त्यांचे चमत्कार आम्ही टीव्हीवर इकडे दाखवलेले आहेत. त्यांच्या बाबतीत असं घडलं. त्यांना अचानक त्रास झाला. अचानक त्रास झाला पोटामध्ये. त्यांनी बायकोनं सांगितलं, बायकोने त्यांनी प्रार्थना केली. मग बायकोने डॉक्टरने बोलावलं. डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले तुम्हाला अपेंडिक्स झालेला आहे, लगेच ॲडमिट व्हावं लागेल आणि ऑपरेशन करून घ्यावं लागेल. कल्पना करा, हा देवाचा एवढा मोठा सेवक, जागच्या जागी लोकांना बरं करणारा, जागच्या जागी, त्याला सांगितलं अपेंडिक्स झालेला आहे, ताबडतोब ऑपरेशन करून घ्यावं लागेल. तुम्हाला माहिती त्यांनी काय केलं? डॉक्टर गेल्यावर त्यांनी पुन्हा प्रार्थना केली. बायकोने प्रार्थना केली. सेकंड टाइम चेक करतो, काही फरक नाही, आजार तसाच आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मग काय झालं? हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कपडे केले आणि आता हॉस्पिटलमध्ये जाणार तर ते म्हणजे आता अजून एकदा करूया प्रार्थना. पुन्हा प्रार्थना केली, काहीच फरक नाही, दुखते ते दुखतं. मग ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टर आता ऑपरेशनसाठी नेणार, बरोबर? पुन्हा त्यांनी प्रार्थना केली, प्रभू आता तरी मला बरं कर. बरोबर? ही साक्ष मी देवाकडे प्रार्थना करतो. मी आयुष्यात विसरू नये, तुम्ही विसरू नये. त्यांना ऑपरेशन थिएटरवरून ठेवलं असं आणि तिकडे त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. डॉक्टरनी हे लावलं, म्हणजे पोटातलं बघण्यासाठी स्क्रीन लावला आणि डॉक्टर म्हणाले तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. काय बोलले डॉक्टर? काय बोलले? तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. आणि बघा पुढे डॉक्टर बसले आहेत, स्क्रीन दिसतोय. पण त्याच्या अगोदर या बंधूंनी सांगितलं प्रभू आता तरी माझी प्रार्थना ऐक. ती पुष्कळ त्यांनी प्रार्थना केली होती, प्रभू असं मला का तू करायला लावतोस की माझं ऑपरेशन व्हावं? माझ्याद्वारे हजारो लोक बरे झाले, जागच्या जागी बरे झालेले आहेत, तू मला का ऑपरेशन करायला लावतोस? अशी प्रार्थना केली होती अगोदर, केली होती अगोदर. ऑपरेशन थिएटरवरती ते आहेत, बेडवर आहेत, स्क्रीन लावलेला आहे. डॉक्टर म्हणाले तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. तेव्हा तरी त्यांना वाटलं आता तरी डॉक्टर सांगतील की तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही म्हणून. पण डॉक्टर काय बोलले? ऑपरेशनची गरज आहे. ऐकता ना तुम्ही? कान उघडे. आणि डॉक्टर स्क्रीनवर बघतायत आणि डॉक्टर ओरडले तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही, गाठ गेली. हो, ते ऍक्च्युली अपेंडिक्स मध्ये गाठ नसते, ते कधी वाढलेलं असतं, आतडं वाढलेलं असतं. ते गेलं गेलं म्हणे, गेलं मला दिसतंय गेलं, तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही आहे. मला सांगा त्या डॉक्टरांचा विश्वास किती वाढेल आता. बघा त्यांनी जेव्हा घरी प्रार्थना केली होती तेव्हा देव ते वाढलेलं आतडं काढू शकत नव्हता का? काढू शकत होता. त्यांनी जेव्हा हॉस्पिटल जायच्या अगोदर प्रार्थना केली होती तेव्हा देव तेव्हा आतडं काढू शकत नव्हता का? काढू शकत होता.
पण देवाने पहिल्यांदा वाढलेलं आतडं डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरना दिसलं ते वाढलेलं आतडं. डॉक्टरने पाहिलं आणि डॉक्टरच्या डोळ्यासमोर ते वाढलेलं आतडं काढून टाकलं. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला देव एवढा समर्थ आहे, कोणत्या वेळेला कुणाला स्पर्श करायचा त्याला बरोबर कळतं. कोणत्या वेळेला कुणाला स्पर्श करायचा त्याला बरोबर कळतं. अगोदर त्याने बरं का केलं नाही? कारण त्या डॉक्टरचं परिवर्तन व्हावं अशी त्याची इच्छा होती. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर येशूचा स्वीकार केलेला आहे तर तुमच्या जीवनात जे काही घडत आहे त्याच्याविषयी निर्धास्त राहा, बिनधास्त राहा, निश्चिंत राहा. कारण ते जे घडत आहे त्याच्यामुळे तुमचा फायदाच होणार आहे, तोटा होणार नाही. हालेलुया. सगळ्या गोष्टी मिळून सगळ्यांची गोळाबेरीज होणार आणि मग फायदा होणार, मग फायदा होणार. माझ्या जीवनातल्या अशा बऱ्याच साक्षी आहेत. एक साक्षी तुम्हाला सांगतो. मी 8वीला होतो. मी या भुईगावला प्राथमिक शाळेत शिकलो 7वी पर्यंत आणि मला इंग्रजी अजिबात येत नव्हतं. इंग्रजी जराही येत नव्हतं. मी 8वीला गेलो आणि 8वीला मी पहिल्या परीक्षेला 100 पैकी 25 मार्क मिळवून इंग्रजीमध्ये नापास झालो. हालेलुया, हालेलुया. कारण इकडे आम्हाला फक्त ABCD शिकवलं होतं, त्याच्या पलीकडे इंग्लिश काय माहीत नव्हतं. थोड्याशा स्पेलिंग डॉग कॅट एवढं येत होत्या. आता तिकडे गेलो आणि तिकडे 100 पैकी 25 मार्क 8वीच्या पहिल्या परीक्षेला तिमाही परीक्षेला 100 पैकी 25 मी नापास झालो इंग्रजीत. आणि मग काय करायचं, इंग्रजी सुधारायला पाहिजे. मग मी क्लास लावला, इंग्रजीचा क्लास. महिन्याला 5 रुपये. 1971ला. आता तुम्ही शिक्षकाला सांगू नका 5 रुपयाला क्लास द्या. हालेलुया. आता 5 रुपयाला वडापाव पण येत नाही. महिन्याला 5 रुपये हिशोबाने मी क्लासला गेलो आणि तिकडे मला त्यांनी काळ शिकवले, टेन्सेस आणि पूर्ण ग्रामर शिकलो. 6 महिला मला इंग्रजीमध्ये 50 मार्क मिळाले 100 पैकी. हालेलुया. 6 महिला 50 मिळाले, वार्षिकला 67 मिळाले, वर्गात हायेस्ट. हालेलुया. ती महिला 25 इंग्रजीत नापास. क्लास लावला, 6 महिला 50 आणि वार्षिकला 67 मिळून त्याच वर्गामध्ये मी पहिला आलो. हालेलुया. मी नापास झालो याच्यामुळे मला फायदा झाला. कळलं? मी नापास झालो म्हणून का क्लास लावला आणि म्हणून माझं इंग्रजी सुधारलं. आणि मग पुढे 9वीला चांगले मार्क मिळाले, 10वीला चांगले मार्क मिळाले. आमची 11वी SSC होती, 11वीला चांगले मार्क मिळाले. मी पुढे गेलो आणि माझं इंग्रजी अजून सुधारत गेलं. देवाने तो इंग्रजीचा पाया घातला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे लोक देवावर विश्वास ठेवतात, येशूचा स्वीकार करतात, त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते सगळं फायद्याचं होतं. हालेलुया. तुम्ही बस स्टॉपवर उभे आहात, बस स्टॉपवर उभे आहात, बस आली, तुम्ही हात केला. आता मुंबईची गोष्ट वेगळी आहे, आमच्या खेड्यामध्ये हात करायला लागतो. अच्छा, हात केल्यावर बस काही उभी राहत नाही, बस पुढे जाते. तुम्हाला जायचं आहे, समजा ना, मला जायचं होतं अर्जंटली, बरोबर. आणि बसवाल्याने बस उभी केली नाही. आणि काही लोक म्हणतात, देव तरी असा कसा ग. पटकन देवावर येतात. हा, पटकन देवावर. काही लोक येतात, सगळे नाही. काही लोक ड्रायव्हरला बोलतात पण देवाला काही बोलत नाहीत. पण काही लोक पटकन देवावर येतात, देव तरी असा कसा ग. आणि ती बस गेल्यावर 2 मिनिटांनी एक माणूस येतो मोटरसायकलवर, तो तुमचा मित्र असतो. हात केल्यावर गाडी उभी करतो, तुम्ही मागे बसता, तुम्हाला पाहिजे तिकडे तो सोडतो.
देवाला विचारा, देवा बस का उभी केली नाही? देव म्हणतो, तुझे 10 रुपये मला वाचवायचे होते. तुझे 10 रुपये मला वाचवायचे होते. तेव्हा आपल्याला कळतं की देव प्रेमाचा सागर आहे. आणि आपण सगळे दुष्ट स्वभावाचे आहोत. देवाने दिलं नाही की आणि दिलं की हा आपला दुष्ट स्वभाव आहे. बरोबर. मुलं पास झाली तर आज देव किती चांगला आहे ग, माझी मुलं पास झाली. नापास झाल्यावर आपला स्वभाव दुष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचा मुलगा नापास झाला, अजिबात चिंता करू नका. मी सुद्धा इंग्रजीत नापास झालो होतो, पण आता मी चांगलं इंग्रजी बोलतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्या सर्व गोष्टी मिळून देवाच्या करणीने कल्याणकारक होतात. सगळ्यांची गोळाबेरीज केली तर आपल्याला कळतं जे झालं ते चांगलं झालं. हालेलुया, 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 हालेलुया. सगळ्यांची गोळाबेरीज केली तर जे झालं ते चांगलं झालं. हालेलुया, हालेलुया. असं आपल्या जीवनामध्ये पुष्कळ घडतं, पुष्कळ. आणि जेव्हा ते वाईट आपल्यावर येतं तेव्हा आपण म्हणतो कसं आलं, पण नंतर समजतं जे आलं ते बरं. आमचे संकट आलं म्हणजे देवाचे आभार म्हणा. का आभार म्हणा? त्याच्यातून देव काहीतरी शिकवणार. हालेलुया, हालेलुया. आणि मग काय होणार? गोळाबेरीज केल्यावर फायदाच फायदा. हालेलुया, फायदाच फायदा. सगळी गोळाबेरीज केल्यानंतर फायदाच फायदा. हालेलुया, हालेलुया. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो, येशूकडे प्रार्थना करतो, आपल्या जीवनात संकट आली घाबरायची गरज नाही आहे, कारण त्याच्या नंतर मात्र चांगलं होणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन हे स्पष्ट आहे. रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 28. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे, संकल्प म्हणजे योजना, त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. या भाऊंचं नाव श्रीमंत आहे. ते सांगतात की वयाच्या 10 वर्षात असल्यापासून त्यांना तंबाखू, गुटखा आणि गांजाचं व्यसन लागत गेलं. हळूहळू ते वाढत गेलं. आता त्यांचं वय 35 आहे. जवळजवळ 20 ते 22 वर्ष ते खात होते. आणि त्यांचं स्वतःचं किराणा मालाचं दुकान आहे. आणि ते नगरपालिकेच्या गाडीवर म्हणजे कचऱ्याच्या गाडीवर काम करत असल्यामुळे त्यांना ते गुटख्याची एक सवय लागली होती आणि दारूची सवय लागली होती. बिना दारू पिय, बिना गुटखा घे ते कामावर जातच नव्हते, कारण का जो कचऱ्याचा वास त्यांच्या नाकात जायचा, त्यामुळे त्यांना ती सवयच लागली होती. आणि ही सवय लागता लागता इतकी वर्ष निघून गेली. त्यानंतर ते सांगतात की 2 वर्ष अगोदर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी प्रार्थना सभेबद्दल सांगितलं. ते प्रार्थना सभेमध्ये आले आणि ते त्यांच्या किराणा दुकान चालवतात आणि कामावर पण जातात आणि नियमित रूपाने प्रार्थना घराची यूट्यूबवर प्रार्थना पाहत राहिले. आणि त्या मधल्या काळामध्ये त्यांनी निवासी शिबिर पण केलं. त्याद्वारे प्रभूची महादया त्यांच्यावर झालेली आहे. यूट्यूबच्या प्रार्थनेच्याद्वारे आणि निवासी शिबिराच्याद्वारे प्रभूची दया त्यांच्यावर झालेली आहे. आणि एवढ्या मोठ्या भयानक व्यसनापासून 20 ते 22 वर्षाच्या व्यसनापासून प्रभू येशूने त्यांना मुक्त केलेले आहे. आता 2 वर्ष झालेली आहे. त्यांनी तंबाखू पण खाला नाही आहे, गुटखा पण खाला नाही आहे, दारू पण प्यायली नाही आहे. आणि ते चांगले नगरपालिकेच्या गाडीवर आता पण कामाला जातात. प्रभू येशूने या बंधनातून त्यांना मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ उभे राहा. तुम्ही सांगता की वयाच्या 10 वर्षाच्या असल्यापासून तुम्ही हे सगळे व्यसन करतो? सगळं व्यसन करीत होतो मी. माझ्या 10 वर्षाच्या नंतर मी खायचो, तंबाखू खायचो, थोडीफार गुटखा बी खायचो, कधी कधी दारू बी प्यायचो, कधी कधी समज दारूला पैसे नसले तर थोडंफार गांजासुद्धा वाढायचो. 10 वर्षाच्या असल्यापासून? मग घरात तुम्हाला कोण काय बोलायचं नाही? बोलत आता चोरून चारून प्यायचो थोडीफार. आता 10 वर्षाच्या नंतर सगळं सोडून दिलं. आता मी आता एक तंबाखू खात नाही, गुटखा सुद्धा खात नाही. येशूच्या नावात सगळं सोडून दिलं मी. सगळं तुमचं व्यसन सुटलेलं आहे? प्रार्थनाला येतो ना तर काहीच सुद्धा खात नाही, तंबाखू खात नाही, गुटखा नाही, एक बडसेप सुद्धा खात नाही. म्हणजे प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला कळलं हे सगळं वाईट आहे? हां. 2 वर्ष अगोदर तुमच्या नातेवाईक तुम्हाला प्रार्थना सांगितलं तर तुम्ही आलेत आणि त्याच्यानंतर ते सर्व वाईट सवय सुटली? सगळी सुटली, एक काहीच नाही राहिली. तंबाखू गुटखा सगळं बंद आहे माझं.
सगळं बंद झालं. प्रभू येशूने या इतक्या वर्षाच्या व्यसनातून जवळजवळ 20 वर्षाच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही हे सगळं व्यसन करत होते. सगळं येता नावा सगळं यशन माझे सगळे मुक्त झालेले. तुमची साक्ष सांगा. माझी साक्ष अशी आहे की मी ज्या ठिकाणी नोकरी करत होती ना त्या ठिकाणी मला म्हणजे पेमेंटही चांगला होता आणि म्हणजे 8 तासाची ड्युटी होती, पण तिथे 2च संडे सुट्टी भेटत होती मला आणि प्रार्थनेसाठी मला 4 संडे यायचं होतं. मग मी ती नोकरी अचानक सोडून टाकली आणि प्रभूकडे प्रार्थना केली की प्रभू मला असं काम दे की हर संडे मी प्रार्थनेला येईन. मग 4 महिने मी नोकरी शोधत होती. विनंती प्रार्थना व्हॉट्सअपवरती टाकत राहिली, विनंती लिहून टाकत राहिली आणि मला एक कामं येत होती, पण मी इंटरव्ह्यूला जायची तेव्हा सांगायचे की तुला 2 संडे सुट्टी भेटणार, 2 संडे भेटणार नाही. मग मी लास्टच्या इंटरव्ह्यूला गेली तेव्हा मी देवाची 3 वचने बोलायला लागली इंटरव्ह्यू चालू असताना. तर देवाने मला एक नाही तर 7 म्हणजे मी घरकाम करते तर 7 कामं देऊन हर संडेला मला सुट्टी हर कामावरती भेटली. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद बोलते. या भाऊंचं नाव सार्थक आहे आणि त्याच्या 2 आत्या आहेत. हे सर्व जण नाशिकवरून आलेले आहेत. ते सांगतात एक म्हणजे काही महिन्यापूर्वी अचानक म्हणे त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि पोटात दुखल्यानंतर तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा त्यांना सांगण्यात येतो की तुझ्या अन्ननलिकेमध्ये होल आहेत आणि तुला अल्सरचा आजार झालेला आहे आणि त्यामुळे त्याची परिस्थिती हळूहळू बिघडत चालली. एवढं बिघडली की तो सांगतं की त्याला जेवणसुद्धा जात नव्हतं. तो फक्त 2 ते 3 महिने पेज खाऊनच जगत होता. एवढी त्याची अवस्था वाईट झाली. त्यानंतर जेव्हा त्यांच्या आत्यांना कळलं त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली. प्रार्थना माध्यमाचा ते वापर करत आले आणि ते सांगतात की त्यांनी त्यांच्या भावाच्या मुलासाठी या दोघींनी पण निवासी शिबिर केलं आणि निवासी शिबिरमध्ये त्यांनी प्रभूचा धावा करत राहिले. त्यांनी मागत राहिले की प्रभू येशू माझ्या भावाच्या मुलाला बरं कर आणि त्यांची प्रार्थना निवासी शिबिरातली प्रार्थना प्रभू येशूने ऐकलेली आहे. ते सांगतात जेव्हा निवासी शिबिर करून जेव्हा ते घरी आले त्यानंतर त्यांच्या या भावाच्या मुलांच्या प्रकृतीमध्ये त्यांना सुधार आढळला. हळूहळू त्याचा तो त्रास निघून जात गेला. त्याला जेवण जायला लागलं, पचायला लागलं आणि त्याचं दुखणं देखील लिहून गेलेलं आहे आणि प्रभूने या एवढ्या 2 ते 3 महिन्याच्या अल्सरच्या आजारातून त्याला बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगा की म्हणजे तुम्हाला अल्सरचा आजार जेव्हा झाला तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होत होते? जेवण जात नव्हतं, पूर्ण पोटात आग. जेवण केलं का पूर्ण पोटात आग व्हायची. जेवण अजिबात जात नव्हतं. जेवण केलं का वंटी होऊन जायची, ओमेट व्हायची. म्हणजे कुठलंही जेवण जेव्हा या वरण भात जेव्हा किंवा मसालेवाले जेव्हा कुठलं पण जेवण केलं ना ओमेट होऊन जायची, उलटी होऊन जायची. हो, पोटात जेवण राहतच नव्हतं, काहीच नव्हतं राहत. त्यानंतर जेवण जातच नव्हतं मला. मग 2 ते 3 महिने तुम्ही काय केलं? म्हणजे काय खात होता? हे थंड काही प्यायचं, परत भाताचे पेज वगैरे असंच. म्हणजे जड तुम्हाला काय जेवण जातच नव्हतं? काहीच जात नव्हतं. मग नंतर आम्ही देवाकडे प्रार्थना केली, देवाचं तेल पाणी लावलं, बरं वाटून गेलं. म्हणजे तुमच्या आत्या तुम्हाला बोलायचं, बोला. देवाचं तेल पाणी लावलं, परत देवाचा खूप आशीर्वाद घेतला देवाकडून. देवा तुझं पवित्र रक्त सांडू दे माझ्या भाच्यासाठी. तूच आहे त्याचा मायबाप, आम्ही नाही म्हटलं, तूच आहे त्याच्यासाठी म्हटलं देवा तुझं रक्त सांडू दे, त्याला बरं कर. आम्ही इथं पण 1.5 दिवसाचं शिबिर पण केलं आणि नंतर प्रार्थना पण केली त्याच्यासाठी. त्याला बरं वाटलं म्हणून देवाला धन्यवाद देते. म्हणजे 1.5 दिवसाचं जेव्हा तुम्ही शिबिर होतं त्यावेळेला तुम्ही शिबिर केलं होतं दोघांनी पण? हो, त्याच्यासाठी शिबिर पण केलं होतं आम्ही. शिबिराच्या अगोदर त्याची अवस्था फार वाईट होती, खूप वाईट होती. त्याला जेवणच जात नव्हतं. शिबिरानंतर काय झालं? मग त्याला हळूहळू बरं वाटून गेलं. आता पण बरं आहे. आता पूर्णपणे बरा आहे तो. आता पूर्ण बरं आहे. हो, म्हणजे आता तो सांगतो की त्याला जे खाताना त्रास व्हायचा, जळजळ व्हायची, ते होत नाही. काहीच जळजळ होत नाही आता त्याला. निवासी शिबिरानंतर प्रभूची दया त्याच्यावर होत गेली. हो, आणि आता 2 महिने ते अल्सरच्या हातून त्याला बरं केलेलं आहे. हो, बरं केलं. आणि म्हणजे त्याला काय सांगण्यात आलं होतं? म्हणजे त्याच्या अन्ननलिकेमध्ये त्याच्या रिपोर्टमध्ये तेव्हा त्याला त्रास झाला, पोटात दुखायला लागलं, तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्याला काय सांगण्यात आलं होतं? त्याची स्कोपी केली आणि त्याला डॉक्टरांनी सांगितलं का तुझ्या अन्ननलिकेमध्ये छिद्र आहे. मग त्यामुळे तुम्ही घाबरलात? आम्ही खूप घाबरलो आणि मग प्रभूचा धावा केला. आम्ही प्रभूचा धावा केला आणि इथं प्रार्थनेसाठी आलो. आम्ही दोघींनी खूप रडून प्रार्थना केली. देवाला सांगितलं तू त्याला त्याच्या मिठीत घे, तुझं पवित्र रक्त सांडू दे. देवा ते तुलाच माहिती, आम्हाला नाही माहिती त्याच्या शरीरात काय आजार येतो. पण खरोखर देवाने त्याची प्रार्थना ऐकली, त्याच्या शरीरातला पूर्णपणे आजार देवाने काढून टाकला. म्हणून मी प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देते, त्याचे आभार मानते. आता तुम्ही जेवता
आता पूर्णपणे जेवण, सर्व जेवण जेवत. सर्व जेवण जेवतो. आता तुम्हाला ते अल्सरमुळे जे पोटात दुखत वगैरे होतं ते पूर्ण काहीच नाही राहिले, काहीच नाही दुखत, नष्ट होऊन गेलं पूर्ण. सगळं बरं केलं देवाच्या आशीर्वादाने पूर्णपणे. चे आशीर्वाद तुमच्यावर आले. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.